मी अण्णाभाऊ विश्वनाथराव लोणकर, मी शिक्षक आहे। माझं मूळ गाव निपाणी जवळका, तालुका गेवराई, जिल्हा बीड आहे। हल्ली मुक्काम अहिल्यानगर गेवराई या ठिकाणी राहतो। माझा जन्म निपाणी जवळक्यात झाला। माझं प्राथमिक शिक्षण निपाणी जवळक्यात झालं, माध्यमिक शिक्षण गेवराईत झालं आणि डी.एड जय भवानी अध्यापक विद्यालय गडी या ठिकाणी झालं। इसवी सन 2002 मध्ये मी शासकीय सेवेमध्ये आलो। आजपर्यंत सेवा सातत्य चालू आहे। आमचं कुलदैवत श्री क्षेत्र ज्योतिबा आहे। त्यानंतर मला आत्तापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षण परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता, महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक। त्यानंतर काम करत असताना सामाजिक कार्यात मी मराठा सेवा संघाचा सचिव म्हणून 10 वर्षे काम केलं। यानंतर शिक्षक संघटनेत काम करत असताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गेवराई तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं। यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून बीड जिल्हा कार्यकारिणीवर काम केलं। शिक्षक सहकारी पतसंस्थेमध्ये 8 वर्षे संचालक होतो, तसेच मानद सचिव म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। गावामध्ये श्री क्षेत्र ज्योतिबा देवस्थानचा मी विश्वस्त आहे, ट्रस्टी आहे। यानंतर असंख्य सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सुद्धा काही पुरस्कार मिळालेले आहेत। आमची सध्या स्वतःची आमच्या पत्नीची आधारवड अर्बन म्हणून एक चांगली संस्था आहे, जी की या 2.5 वर्षामध्ये खूप प्रगतीपथावर आहे। म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना सर्वच माणसाचे, मित्रांचं, शिक्षकांचं, सर्व माणसांचं खूप प्रेम मला मिळालेलं आहे आणि सर्वांचा विश्वास मी संपादन केलेला आहे। एवढंच। नाव सांग। दिगंबर तुळशीराम लोणकर, राहणार निपाणी जवळका। दिगंबरजी, तुमचे गावकरी, तुमचे अगदी निकटवर्तीय बंधू नाही का, मित्र, सखा, जेवढं काही बोलतात तेवढं कमीच आहे। एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय शिक्षक नेते लोणकर सर, एक आदर्श शिक्षक। तर काय सांगाल, त्यांची आज मुलाखत घेतली आहे, तर या मुलाखतीच्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया, काय वाटतं नेमकं त्यांच्याबद्दल? लोणकर सराबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे आणि ते असं एक मोठं व्यक्तिमत्व आहे, सगळ्यांना मदत करणारं। आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला वेगळी वाटते, तसं तुम्हाला त्यांच्याबद्दल जेव्हा तुम्ही त्यांना भेटता, बोलता, काय अनुभूती येते नेमकी त्यांच्याबद्दल? त्यांच्या मनात असं सगळ्यांना सहकार्य करावं अशी भावना आहे। अच्छा। आणि कोणाचीही मदत करण्याला कुठं कमी पडत नाहीत, सगळ्यांना वेळ देतात। या जगामध्ये सर्वात अवघड कठीण गोष्ट कुठली असेल तर तो विश्वास। कारण विश्वास संपादन करणं, विश्वास ठेवणं, विश्वास असणं, मला असं वाटतं की हा शब्द फार कठीण आहे आणि हल्ली या शब्दाच्या अवतीभोवती फार कमी लोक असतात। आणि मला असं वाटतं की ज्याच्याकडे श्वास आहे त्याच्याकडे विश्वास आहे। कारण समाजामध्ये वावरत असताना लोक कसेही असो, आपण चांगलं राहायचं, आपण चांगलं ठेवायचं आपल्याला। आणि मुळामध्ये हे जमत नाही। ज्यांना जमतं ती व्यक्ती मग समाजातील अनेक लोकांना आपली वाटते, प्रिय वाटते। अगदी मुलाखतीच्या माध्यमातून अनेक मान्यवरांना आपण घेत असतो, मग त्यांचं क्षेत्र शैक्षणिक असो, सामाजिक असो, वैद्यकीय असो, कृषी असो, विधी क्षेत्र असो, राजकीय असो, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काही बहुमूल्य चांगली माणसं आहेत। आणि आज शैक्षणिक क्षेत्रातलं उत्तुंग असं व्यक्तिमत्व सन्माननीय लोणकर अण्णाभाऊ विश्वनाथ, ज्यांचा परिचय आहे शिक्षक नेते गेवराईचे। सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया। आज शिक्षक नेते आहात, वेगवेगळ्या माध्यमातून या गेवराईकरांना आपण परिचयाचे आहात आणि हा परिचय चांगला आहे नाही का? तर एक विचार असं वाटतं की ज्या वेळेला भूतकाळामध्ये डोकावून बघतात, म्हणजे आपण गावगाड्याच्या गोष्टी काढू आता, की जिथं तुमचा जन्म झाला, तुमचं जे लोणकर कुटुंब आहे, एकूणच काय नेमकं भूतकाळ कसं काय नेमकं तुमचं? माझा जन्म निपाणी जवळका या खेडेगावामध्ये झाला। गेवराईहून 13 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। आमचं अर्ध गाव लोणकरांचं आहे, काकडे आहेत, असंख्य सर्व जाती धर्माचे लोक आमच्या गावामध्ये राहतात। त्या ठिकाणी माझा जन्म झाला। माझं शिक्षण सुद्धा इयत्ता 1ली ते 7वी त्याच गावात झाले।
एक ग्रामीण संस्कारामधून वाढलेलो मी आणि खूप गरीब परिस्थितीतून वाढलेलो मी. एक चांगली जडणघडण धार्मिक आमच्या गावचा वसा ज्योतिबा क्षेत्र देवस्थान यामध्ये खूप चांगलं घडलं गेलो आणि त्यानंतर पुढील शिक्षण वगैरे माझं सर पार लागलं. निश्चितपणे आपल्या जडणघडणीमध्ये जर सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर ज्यांनी आपलं हे जग दाखवलं, ज्यांनी आपल्याला जन्म दिला. आज या मुलाखतीच्या प्रसंगी मला विचारायला आवडेल की ज्या माऊलीने तुम्हाला घडवलं, ज्या वडिलांनी तुमच्यावर चांगले संस्कार दिले, हे दोन्हीही व्यक्तिमत्व जे आहेत यांच्याबद्दल काय आपण भाष्य कराल? येस, आपण जे जगामध्ये आहोत ते फक्त आईवडिलांमुळं आहोत. माझे वडील आत्ताच 2-3 वर्षापूर्वी दिवंगत झालेले आहेत. 101 वर्ष आयुष्य जगले. माझ्या 5 बहिणी आणि आम्ही दोघं असे 7 जणांचा परिवार कुटुंब आमचं. मी सगळ्यात लहान. खूप गरीब परिस्थितीतून त्यांनी मला शिकवण दिली. चांगलं म्हणजे राहायचंय, वागायचंय हे शिक्षण भरपूर झालं त्यांनी दिलेलं. आज या जगामध्ये वडील नाहीये. नाही. मला असं वाटतं बाप जातो परंतु बापाशिवाय आयुष्य कमीच आहे, नाही का? येस, आपल्याकडे पैसा असतो, सगळं असतं, परंतु तो पाहिजे. येस, आणि तुमचे वडील तर अगदी त्यांनी 100 पूर्ण केली होती. पूर्ण केली. म्हणजे आज या प्रसंगी वडिलांना अगदी तुम्ही सॅल्यूट करत असताना नेमक्या Yes. कशा प्रकारे मिस करता सर? मी आज माझ्या प्रत्येक व्यवसायामध्ये शिक्षण क्षेत्रात काम करत असताना माझ्या पत्नीच्या नावे, मुलांच्या नावे जे व्यवसाय आहेत, प्रत्येक व्यवसाय विश्वछाया नावाने आहे. अच्छा, वा. म्हणजे रोज माझ्या समोर आहेत ते, माझे आयडॉल आहेत ते. आम्ही परिस्थितीनं त्यावेळेस गरीब असू पण संस्काराने इतका श्रीमंत होतो की आज मला त्याचा अभिमान वाटतो. मला सर एक तुमच्याकडे किती पैसा आहे मला माहित नाही बरं. आणि तो किती असावा हे मला म्हणजे कळत नाही खरं तर. पण एक आहे की वडिलांनी तुम्हाला या ठिकाणी विचारांची श्रीमंती दिली Yes. आणि हीच दिली पाहिजे. बऱ्याच वेळेला पोरांचं गाऱ्हाण असतं की आम्हाला काहीच ठेवलं नाही, काहीच कमवलं नाही. तर मला असं वाटतं की आईने आणि वडिलांनी लेकरांना फक्त या ठिकाणी संस्कार द्यावेत, चांगलं शिकवावं, नाही का? बरोबर. सर ज्याप्रमाणे तुम्ही वडिलांबद्दल बोललात त्याप्रमाणे आम्हाला ऐकायचं की तुमच्या आई ज्यांनी तुम्हाला एवढं चांगलं घडवलं. Yes. आमची आई गावातल्याच धुमाळ म्हणून आमचे मामा, आई सुद्धा गावातच वाढलेल्या होत्या आणि आईने या सगळ्या बहिणींचं संगोपन करताना, आमच्या भावांचं संगोपन करताना काबाड कष्ट करून मला शिकवल्यानंतर आज मला अभिमान वाटतो की त्या मातेमुळे मी इथं आहे. आत्ताच गेल्या वर्षी गेवराई या ठिकाणी सत्संग कीर्तन महोत्सव सोहळा होता, साठे सरांच्या द्वारे आयोजित आहे. त्यांनी आईचा मातृगौरव सोहळ्यामध्ये माझ्या आईचा सत्कार केला. मी खूप खूप त्यांचे आभार मानल आयोजकांचे. मला असं वाटतं की सर त्यांच्या मनात एकच Yes. असेल की याच्यासाठी केला होता टास्क की शेवटचा दिवस गोड जावा करतो. कारण माझे तर या क्षेत्रात नेते म्हणून असताना काम करताना अनेक सत्कार झाले पण माझ्या आईचा सत्कार तो पहिल्यांदा झाला. तो माझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा दिवस होता आणि सगळे गावातले माझे माणसं त्या सोहळ्याला उपस्थित होते. तो दिवस माझ्यासाठी धन्यवाद. मला असं वाटतं सर की तुम्हाला पुरस्कार अनेक मिळतील, त्यास तुम्ही पात्र आहात, परंतु आईचा सन्मान होणं हे कुठल्याही लेकरासाठी फार मोठी गोष्ट असते, नाही का? Yes. सर एक विचारावं वाटतं की लहानपणापासून वृत्ती कशी आहे? कारण तुमच्याकडे पाहिल्यानंतर प्रामाणिक, निडर, निस्वार्थ हे आता दिसते मला, पण लहानपणी कसे होतात नाही? लहानपणापासून मी गावामध्येच राहिलो आणि गावामध्ये स्वाध्याय परिवाराचं काम होतं. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांचा जो स्वाध्याय परिवार आहे खूप चांगलं काम होतं गावामध्ये. त्यांच्या संस्कारामध्ये आम्ही वाढलो. आमच्या गावामधले अनेक स्वाध्यायी भाऊ होते, त्यांच्याबरोबर काम केलं. एक धार्मिकतेतून सामाजिकता म्हणा, सगळ्यात महत्त्वाचं दादाजीने जो संदेश दिला पांडुरंग शास्त्री आठवलेंनी, मैं कर सकता हूँ मैं बन सकता हूँ, किंवा मी आज काही नाही पण आय विल डन, मी करू शकतो, ही भावना मनामध्ये त्यांनी निर्माण केली. किंवा गरिबीमध्ये जन्म घेणं हे आपल्या हातात नाही, परंतु गरिबीमध्ये जर आपण मरत असू तर ते नक्कीच आपलं कर्तृत्व शून्य म्हणावं लागेल. म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत. दादाजींच्या स्वाध्याय परिवाराच्या विचारावर मी चाललो. खूप त्या परिवाराचा आदर्श आहे. आय थिंक दॅट व्हॉट एव्हर यू थिंक यू कॅन डू इट. येस, त्याला फक्त काय पाहिजे की अगदी तुमची इच्छाशक्ती पाहिजे, विल पॉवर पाहिजे. Yes. आणि ते तुमच्यामध्ये आहे सर. सर एक विचारावं वाटतं की असं म्हणतात की गावखेड्यामध्ये जेव्हा आपण वाढतो त्यावेळेला आपला कुणबी बाप जो करायला असतो, म्हणजे आपले वडील जे करायला असतात, शेती, गुरं ढोरं, नाही का, अगदी ते बांधावरचं भांडण, तर कधी असं वाटलं नाही का की शिक्षण नको, आपलं बरी शेती म्हणून? हे काम करत असताना आमच्या परिवारामध्ये सगळेच जण
कमी जास्त शिकले, परिस्थिती नसल्यामुळं आणि लवकरच बहिणींचे लग्न, समजा भावाचं शिक्षण गावाकडे सगळे हे करत असताना कुठंतरी माझ्यामध्ये ते गुण दिसले वडिलांना. गावाकडे शिक्षणाची सोय नव्हती म्हणून मला बाहेर गेवराईसारख्या ठिकाणी शिकायला पाठवलं. म्हणजे वडिलांनी त्यावेळेला ती डेअरिंग केली खरं हो, तर. yes. म्हणजे त्यावेळेला ती तशी परिस्थिती नसेल त्यांची. नव्हती, परिस्थिती नव्हती. तुम्हाला एक प्रसंग सांगतो योग आला म्हणून. आमच्याकडे एक घोडी होती, तर गेवराईला ऍडमिशन घेताना आम्ही घोडीवर आलतो, कारण त्यावेळेस तर वाहनं नव्हते. आम्ही दोघंही घोडीवर आलतो आणि न्यू स्कूलला ऍडमिशन केलं. म्हणजे तो प्रसंग तुम्ही आणखी विसरला नाही तर? आणखीन नाही, योग तुम्ही विचारला आणि तो प्रसंग आठवला मला खूप. म्हणजे त्यांची इच्छा होती शिकावं, आम्ही शिकलो आणि त्यांनी ठेवलेला विश्वास माझ्यावर. मी 1996ला गेवराई तालुक्यातून पहिला आलेलो विद्यार्थी आहे. सर, पहिल्यापासूनच अभ्यासामध्ये कुशाग्र आहात, प्रामाणिक आहात आणि घरच्या परिस्थितीची तुम्ही सतत जाणीव ठेवली नाही का? असं म्हणतात की अंतरून पाहून पाय पसरले. सर, एक शिक्षक म्हणून तर तुमचा कार्यकाळ खूप सुंदर आहे आतापर्यंतचा. आम्हाला 2-3 टप्पे ऐकायचे खरं तर ॲज अ टीचर म्हणून, म्हणजे तुम्ही शिक्षक होणं, कारण तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही पहिले आला होतात, तर जेव्हा एखादा मुलगा पहिला येतो शाळेमध्ये तर स्वप्न काय असतं की आपल्याला डॉक्टर व्हायचे, इंजिनियर व्हायचे. तुम्हाला असं काय वाटतं की आपलं शिक्षक व्हायचे? विशेष म्हणजे घरची सगळ्यात महत्वाचं म्हणजे परिस्थिती. अच्छा. कारण माझी इच्छा होती खूप शिकायची, पण मी शिकू शकत नव्हतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसा लागतो, हे आपल्याला टाळून जमणार नाही. त्यावेळेस सुद्धा मी गेवराई तालुक्यातून पहिला आलो, मला वाटत होतं इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, पण त्यास फीस भरण्यासारखे पैसे नव्हते. आणखीन एक प्रसंग सांगतो. मी गेवराई तालुक्यातून पहिला आलेलो असताना सुद्धा माझा नंबर लागला नव्हता, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला, कारण मी ओपन कॅटेगरीतून होतो. शेवटी माझा नंबर लागला वेटिंग लिस्टमध्ये जयभवानी विद्यालयाला आणि 6,000 रुपये फीस होती 2 वर्षाची, मला आठवते. ते भरायला सुद्धा आमच्याजवळ पैसे नव्हते. म्हणजे परिस्थिती माणसाला बरंच काय शिकवते. तुम्ही ठरवलं असतं तर घरून जर सपोर्ट चांगला असता आर्थिक, आज वेगळ्या क्षेत्रात राहिले. पण असं असतं की परिस्थिती पाहून आपण चाललं पाहिजे. तुम्ही DED कडे आलात, शिक्षक झालात. सर, एक शिक्षक म्हणून म्हणजे विद्यार्थ्यांचा विचार करणारे गुरुजी, विद्यार्थ्यांचं भलं करणारे गुरुजी आणि शाळेला मंदिर मानून चालणारे गुरुजी आपली ओळख आहे खरं तर. साधारणतः या प्रवासाला किती वर्ष झाले आतापर्यंत? ॲज अ टीचर म्हणून तुमची जी आयडेंटिटी आहे आम्हाला ती सांगा सर. मी 2002 मध्ये ज्यावेळेस सुरुवातीला DED सुटल्याबरोबर बीडला काही दिवस काम केलं. 2 वर्ष माध्यमिक विद्यालय बीडला चांगल्या पद्धतीने अध्यापन केलं. हजारो विद्यार्थी त्या शाळेत होते आणि माझे वक्रत्वमाना प्रवचन करण्याची शैली असल्यामुळे, धार्मिक अंग असल्यामुळे खूप मोठे म्हणजे सगळे परिपाठ वगैरे मी घ्यायचो. तो विषय झाला आणि जिल्हा परिषदेला लागल्यानंतर गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर गावामध्ये मी आमच्या गावापासून औरंगपूर तांडा म्हणून आमच्याच गावचा तांडा आहे, 2-2.5 किलोमीटरवर मी ती शाळा घेतली. हे काम करत असताना एक गोरगरिबाचे मुलंही शिकले पाहिजेत ही तळमळ मनात होती, कारण आपण गरिबीतून आलो. आणि मी ते तर रस्ता नसताना सुद्धा, भर पावसात सुद्धा चिखलात पॅन्टवर करून शाळा, एकही दिवस शाळा आणि एकही तास, म्हणजे खूप विद्यार्थी घडले पाहिजेत आपण ते. आणि त्यावेळेस मला शिक्षण शुल्क म्हणून मानधन 3,000 होतं. मानधनाचा विषयच नव्हता डोक्यामध्ये, काहीतरी करायचं, शिकवायचं. 8 वर्ष सेवा केली औरंगपूर तांड्यावर. आणि दुसरी गोष्ट, तिथून पुन्हा पुढं जिथं गेलो, आज या 23 वर्षामध्ये सर्व्हिसच्या हंगामी वसतिगृह योजना म्हणून शासनाची योजना आहे. गोरगरीब विद्यार्थी मी तांड्यावर जास्तीत जास्त सेवा केली. ती तांड्यातले बहुतांशी 80-90% लोक हे ऊसतोडीला जातात बाहेर, त्यांची मुलं ते बरोबर घेऊन जातात. शासन प्रत्येक गोष्टीमध्ये पाहतंय किंवा मुलं मग शिक्षणापासून वंचित राहू नयेत, मग शासनाने हंगामी वसतिगृह योजना उपक्रम राबवला. हे राबवत असताना मी प्रत्येकाचे हंगामी वसतिगृह संभाव्य यादी करायची, केल्यानंतर ऑफिसला द्यायची आणि ह्या 23 वर्षातले 18 वर्ष हंगामी वसतिगृह मी चालवतो. म्हणजे अभिमानानं सांगतो. त्यात मला कुठल्याही गोष्टीचा, म्हणजे बऱ्याच वेळा आमचेच बंधू, शिक्षक बंधू भगिनी जे आहेत ते घाबरतात, हंगामी वसतिगृह नको, कशाला ताप नको, उघड डोक्याला. अधिकारी येतात, पदाधिकारी येतात, गावातले लोक येतात, समजा उगाच त्रास नको. पण जिथं कर नाही तिथं डर काय, जे आहे ते आहे. आणि ह्या योजना तळागाळापर्यंत गेल्या पाहिजेत, त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटला. तुमचा असं आहे की मेरे अंदर कुछ बुराई नाही आहे, तो मैं बुराई से क्यों डरू. माझ्या या वर्षीच्या हंगामी वसतिगृहातला विशेष सांगतो. माझ्या हंगामी वसतिगृहाला शिक्षणाधिकारी फुलारी साहेब,
बीडचे गट शिक्षण अधिकारी शेख साहेब, गेवराईचे धनंजय शिंदे साहेब, म्हणजे असंख्य अधिकाऱ्यांनी भेट दिल्या आणि सगळे खुश आहेत त्या भेटीमध्ये. कारण मुलं जेवतायत, सगळं चांगलं, याच्या पुढं काय. सर, एक शिक्षक म्हणून तुम्ही मागच्या अनेक वर्षापासून जे अध्यापन केलेलं आहे, 2002 पासून शाळा कोणतीही असो त्या शाळेमध्ये जाणं, अगदी त्या शाळेशी समरस होणं, विद्यार्थी घडवणं आणि गावकऱ्यांशी अगदी चांगला संवाद ठेवणं, या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही अगदी परफेक्ट आहात. यू आर द बेस्ट. पण त्याचबरोबर अगदी शाळा सुटल्यानंतर जो मोकळा वेळ असतो तो घरी स्वस्त न बसता किंवा अगदी आराम न करता या ठिकाणी अगदी व्यवसाय आहे, पण शिक्षक बांधवांसाठी देखील काम करता आणि एक शिक्षकांचे नेते म्हणून तुमचा परिचय आहे. तर ही ओळख कशी निर्माण झाली? याच्यामध्ये प्रथमतः मुळात माझा स्वभाव नेतृत्व करण्याचा होता. फक्त परिस्थिती साथ देत नव्हती, पण आपण त्यातून घडतो. बाहेर आलो, पाहिलं आणि नेतृत्व गुण होता. गेवराईला आल्यानंतर शिक्षकांचे काम करत असताना बेडरपणे काम केले, जे खऱ्याला खरं म्हणून काम केलं. हळूहळू सगळ्या शिक्षकांचा विश्वास बसला. सुरुवातीला मला गेवराई तालुक्याच्या शिक्षक संघाचे तालुका अध्यक्षपद दिले गेले. मी 10 वर्ष तालुका अध्यक्ष होतो. म्हणजे अध्यापन करत असताना संघटनेमध्ये ओढलं गेलो. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवले. शिक्षक संघाचा तालुका अध्यक्ष राहिलो, दखल घेऊन जिल्हा कार्याध्यक्ष राहिलो. हे काम करत असताना 2015 मध्ये आमचं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा पॅनल उभा राहिला. त्यामध्ये मी उभा राहिलो आणि प्रचंड मताने आमचा पॅनल 15 पैकी 13 सीट निवडून आले. आणि हे करत असताना गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेमध्ये मला सचिव म्हणून संधी मिळाली. संचालक म्हणून कोविडमुळे कार्य वाढला होता. 8 वर्ष राहिलो. खूप जिल्ह्यामध्ये नंबर 1 संस्था केली त्यावेळी. सर, शिक्षकाचे नेते असं म्हणण्यापेक्षा शिक्षकांचे मित्र म्हणून राहायला लागतं. येस, मित्र. नेता तर तुम्हाला सहकारी बोलतात, परंतु तुमच्या मनामध्ये नेता नाही तर मित्र आहात. तर मला असं वाटतं की मित्र म्हणून राहणं फार कठीण आहे सर या काळामध्ये. कारण मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणणं फार सोपं आहे, बरोबर नाही का? परंतु तसं राहत असता म्हणजे मित्रांच्या अडीअडचण धावून जाणे, अगदी त्यांच्या हाकेला धावून जाणे शक्य नाही खरं तर. कारण आपण त्यात खूप वेळ जातो. कॉमन जी व्यक्ती जी असते की माझं घर आणि मी, तुम्ही माझं घर तर आहेच, परंतु दुसऱ्यांची सुद्धा घरं जी आहेत किंवा जी माझे सहकारी आहेत त्यांचे मला काम करायचं आहे. 24 तास या ठिकाणी लोकांच्या तुम्ही अगदी अडचणी धावून जाता. म्हणजे ही एनर्जी येते कुठून? म्हणजे माझी एनर्जी म्हणजे दुसऱ्यासाठी काम करणे हीच एनर्जी. समजा दिवसभरात एखाद्याचं काहीच काम नाही केलं तर मला शांत बसवत नाही. म्हणजे काहीतरी केलं पाहिजे, कुणाच तरी मदतीला गेलं पाहिजे, मदत केली पाहिजे. कारण माझ्याकडे काही नसताना मी आज या स्टेजला आहे. माझ्यामध्ये नेतृत्व गुण होता. माझ्यामध्ये मी आल्यानंतर शिक्षकांनी मला नेते ठरवलं. मला कधी नेता झालो हे कळालं नाही. नेता झालो. मग हे करत असताना सगळ्यांच्या अपेक्षा आहेत आपल्याकडून. त्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या पाहिजे. गेल्या 15 वर्षात प्रत्येक शिक्षकाची, तो शिक्षक समजा माझ्याकडे आला आणि काम नाही झालं असं झालंच नाही. यासाठी वेगवेगळी मदत घेतली गेली. वेळोवेळी राजकीय मदत घेतली गेली. राजकारणी लोकांची, शैक्षणिक संस्थांमध्ये म्हणजे पदाधिकारी, शिक्षक नेत्यांची. एकूणच काय की या प्रवासामध्ये जो कोणी जवळ आला त्याला न्याय दिला, त्याची विचारपूस केली, त्याला न्याय दिला आणि त्याच्याकडनं कुठलीच अपेक्षा ठेवली काहीच अपेक्षा नाही. कारण त्याच्या मनातून त्याचं काम केल्यानंतर त्यांनी जो आशीर्वाद दिला आपल्याला, तोच आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि माझी प्रगती आहे. सर, ज्याप्रमाणे शब्द हे तुमच्यासाठी शस्त्र ठरले आहेत, बरोबर, शब्दांचा योग्य अचूक वापर केला. कारण शब्द या ठिकाणी वापरले तर माणसं जोडल्या जातात, चुकीचे वापर तर माणसं तुटल्या जातात. म्हणून आम्हा घरी धन शब्दाची, नाही का? सर, शब्दावर एक प्रभुत्व आहे. शब्दांची ताकद नेहमी ठेवली, नेहमी त्याला ढाल तुम्ही तयार केलं आणि चालत गेलात. सर, ज्याप्रमाणे शिक्षक बांधवांना मदत केली, समाज बांधवांना मदत केली, त्याचबरोबर आणखी एक तुमची आयडेंटिटी तयार झाली. ती म्हणजे अगदी ज्यांना घर बांधायचं आहे त्यांना लोन देणारे लोणकर सर. बरोबर आहे. काय नावाप्रमाणेच मी हे काम करत असताना, संघटनेत काम करताना संपर्क वाढला आणि माझंच घर बांधत असताना मला लोन काढायला खूप अडचणी आल्या होत्या. लक्षात आलं की ही पण खूप मोठी अडचण आहे. त्या माध्यमातून विश्वछाया फायनान्शियल सर्व्हिसेस, म्हणजे लोणकर सरांना लोन भेटलं नव्हतं, सहज भेटलं नाही. मग लक्षात आलं अरे ही क्षेत्र. मग वेगवेगळ्या बँकेचे आमचे पत्नी आहे, इथं मुलगा ह्या ऑफिसमध्ये आहे, म्हणजे यांच्या नावावर हे मोठा उद्योग उभा केला 2012-13 पासून.
जवळजवळ 700 ते 800 घरावर लोन केले या ऑफिसमधून आणि प्रत्येकाच्या मदतीला जाऊन गेलो. आणि आताच्या या कलियुगामध्ये लोकांचं घर मोडावून लोक वाट बघतात, त्यासाठी लोक घर तुटलं पाहिजे म्हणून वाट बघतात, घर फुटलं पाहिजे म्हणून वाट बघतात आणि तुम्ही एकमेव असे आहेत की घर उभारलं पाहिजे आणि कुठलीही अपेक्षा न धरता जे बँक देईल त्यातच काम करायचं. सर नेहमीच सामाजिक भान जपलं आपण Yes. आणि अगदी लोकांच्या अडीअडचणीतून धावून गेला जात आहात नाही का. सर विचारावं वाटतं की यातनं काय मिळतं नेमकं, यातून तुम्हाला बऱ्याच जण विचारलं असेल हे. हो हो काय मिळतं नेमकं Yes. सांगा एकदा. खूप मोठी ऊर्जा वा. आहे. सामाजिक काम करणं प्रत्येक जण स्वतःसाठी तर जगतोच, त्यात काय अर्थ आहे. पण आता ठीक आहे, माझी जर परिस्थिती नसती, मी जर करू शकलो नसतो तर असू द्या, पण मी आज वेल सेटल, आय एम वेल सेटल. वा. मग मी दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, समाजासाठी केलं पाहिजे. आम्ही गावातले आमच्या श्री क्षेत्र ज्योतिबा देवस्थानचा मी ट्रस्टी आहे, विश्वस्त आहे. खूप मोठं ह्या 10 वर्षामध्ये 1 कोटीच्या वर काम झालेले गावामध्ये समाजसेवे म्हणजे लोकसहभागातून करून घेतलं. त्यानंतर मी म्हणजे ज्योतिबाच्या नावानं चांगलं म्हणता या ठिकाणी सगळ्यांनी चांगलं करत गेलं. चांगलं झालं. त्यानंतर गेवराईमध्ये सामाजिक काम, संघटनात्मक काम करत असताना मराठा सेवा संघाचं पद माझ्याकडे 10 वर्ष होतं. त्या माध्यमातूनही खूप मोठं काम केले. म्हणजे करत राहायचं, जे जे होईल ते करायचं, कधी कुणाचं वाईट करायचं नाही, एवढंच केलं. नाही चांगलं झालं तर. सर या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून काम केलं आहे, अगदी तुमच्या शिक्षक संघटना असेल तिथं काम केलं आहे आणि हे सगळं करत असताना कुणाचे तळतळाट लागणार नाही त्याची काळजी घेतली नाही का. लोकांची दुआच आपल्याला भेटली पाहिजे या हिशोबाने काम करत गेलात. सर या पूर्ण प्रवासामध्ये तुमच्या ज्या अर्धांगिनी आहेत राहिल्या खरं तर त्यांची साथ कशी असते, कारण तिथून साथ नसेल तर मग आपलं काम करता येत नाही. नाही, खूप साथ आहे. अर्धांगिनी मला 7 जन्म तीच भेटायची ही प्रार्थना करेल देवासाठी. कारण प्रत्येक कामात मला कुठंच नाही म्हणून तिने म्हणजे कधी आडकाठी केली नाही कोणत्या कामात, कधीही म्हणजे प्रत्येक सकारात्मक विचार करणं, मदत करतायत तर करतायत, चांगलंच आहे, केलं पाहिजे सगळ्यांसाठी. खूप चांगली भूमिका तिची माझ्या प्रगतीमध्ये आणि संसारामध्ये आहे. सर आजवरच्या या पूर्ण प्रवासाचं यशाचं श्रेय मी यश म्हणेल नक्कीच ठीक आहे. या यशाचं श्रेय कोणाला द्याल तुम्ही आज? माझ्या या यशाचं श्रेय माझी आई. आईचं नाव काय तुमच्या? कौशल्या. मला असं वाटतं की तुमच्यामध्ये जे काय कौशल्य आहेत ते कौशल्य माईने दिलेत करतो नाही. सर्व श्रेय आईला आहे. पाहिले आपण की मी तर म्हणेल की नाव अण्णाभाऊ आहे आणि खरंच अनेक लोकांना या ठिकाणी अण्णाला लावणारे नाही का, अन्नामध्ये माती कालवणारे खूप आहेत परंतु अन्नाला लावणारे आहे की नाही. लोकांना अन्न भेटलं पाहिजे, लोकांना घर भेटलं पाहिजे ही भूमिका, किंवा लोकांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत ही भूमिका, लोकांचं चांगलं व्हावं ही भूमिका. कारण धर्म काय सांगतो, कर्म काय सांगतं, तर लोकांचं चांगलं करावं, लोकांबद्दल चांगले विचार करावेत. आणि राहिली गोष्ट पैशाची तर तो आज आहे आणि उद्या नाही. पैसा म्हणजे टच अँड गो आहे नाही का. तो असेल नसेल, कारण तो आज माझ्या खिशामध्ये आहे तर तो लागलीच दुसऱ्या क्षणाला दुसऱ्याच्या खिशामध्ये असतो. मला असं वाटतं की पैशापेक्षा सुद्धा माणसाने माणसं जपावीत आणि आमच्या लोणकर सरांनी या ठिकाणी आजवरच्या प्रवासामध्ये जर काय जपलं असेल तर ती माणसं जपली, माणसावर प्रेम केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांचं जर आज काय भांडवल असेल ते माणुसकी आहे. सर निश्चितपणे तुम्ही अनेक लोकांची काळजी घेता, परमेश्वर तुमचीही काळजी घेऊ, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्याकडनं अनेक जे काही तुमचे उपक्रम आहेत ते पूर्ण होत यासाठी शुभेच्छा. निश्चितच शिक्षक नेते, आदर्श शिक्षक, सन्माननीय लोणकर सर यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज